रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होऊन 5 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक A90 वरील कॅलिक्स केमिकल या रासायनिक कारखान्यामध्ये आज दुपारच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला। या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरीरावर पडून राजमणी मौर्य, पवन देसले, आदेश चौधरी, निशिकांत चौधरी आणि संतोष हिंडलकर हे 5 कामगार गंभीररित्या भाजले आहेत। रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने कामगारांचा चेहरा आणि हातपाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे। कारखान्यामधील अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमक दल तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले। अपघातस्थळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार यांनी भेट देऊन पाहणी केली। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलिक्स केमिकल या कारखान्यात अपघात होऊन आग भडकल्यानंतर त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कारखान्यांची अग्निशमन यंत्रणा कोचकामी असल्याची माहिती पुढे आली आहे। कॅलिक्स केमिकल कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील केमिकल्स या कारखान्याच्या अग्निशमक यंत्रणेचा वापर करण्यात आला। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, बोईसर।